आज बारामती येथे मोर्चा होत आहे। त्या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही निरामार्गे बारामतीला, पंधरे, माळेगाव मार्गे आम्ही बारामतीला जात आहोत। निरा शिव तक्रार गावाच्या वतीनं आणि विशेष करून कुठल्याही जातीचा पातीचा असा आडपडदा न ठेवता या माझ्या निरा नगरीमधल्या आणि निराच्या बाजूच्या जेऊर, पिसुर्डी, पाडेगाव, गडदरवाडी, खंडोबाची वाडी, निरा, पिंपरे ग्रामस्थ म्हणजे निरा शिव तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्व जात समूहांच्या वतीनं जे इथं स्वागत झालं, मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करेन। आणि चव्हाण साहेब, तुम्ही जे मत व्यक्त केलं हे मत महाराष्ट्राला हवंय। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिलेली। राजा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये, आपली आमदारकी टिकावी, आपली खासदारकी टिकावी, आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, नरवीर राजा उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, जेवढे म्हणून महामानव आहेत, या महामानवांनी अखिल मानव जातीसाठी कार्य केलं। पण आजकालचे पुढारी, संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे। पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा, समाजमन, जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय। आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं, बलुत्याचं, आलुत्याचं, गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं, मग त्यामध्ये बेरडबेडर रामोशी अ प्रवर्गातला, ब प्रवर्गातला सर्व जोशी समाज, क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, धनगर बांधव, ड प्रवर्गातला वंजारी बांधव, मग बलुत्या आलुत्यामधली गावगाड्यातली माणसं, यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं, सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली। पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार, इथले खासदार, इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत। आता चव्हाण साहेब आणि दगडे साहेब, विशेष करून तुम्ही या गावचे ज्येष्ठ नेते आहात आणि या गावामध्ये जे स्वागत केलंय, या गावामध्ये या तरुण वर्गाने जे स्वागत केलंय, स्वागत केलंय, त्यामध्ये आमचे गणेश काका गडदरे, विक्रम दगडे पाटील, महेश दायगुडे, मच्छिंद्र लकडे, संदीप दायगुडे, राजेंद्र बरकडे, गिरमे साहेब, विष्णू गडदरे, राजेंद्र खरात, तात्या मर्दानी, अकबर सय्यद, केशव बंडगर, आता मी नावं घेतली काही जणांची, पण सगळेच इथं उपस्थित आहेत। सगळ्या लोकांचं आभार मानावं तेवढं कमी आहेत। आपण बोलतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्व, आपण बोलतोय गावगाड्यातल्या कुसाबाहेरच्या माणसाचे हक्क अधिकार, आपण बोलतोय इथल्या कारखानदारांच्या विरोधात, कुठल्या जातीच्या विरोधात नाही। आपण बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात, आपण बोलतोय सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी। ज्या बारामतीमधून, अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही, सुप्रियाताई आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही, पवार साहेब आमचं तुम्हाला मतदान झालं नाही, किती मतदान आहे सांगा बरं? बारामती विधानसभा असो की बारामती लोकसभा असो की दौंड विधानसभा असो, मी कुठल्या पक्षावर टीका नाही करायला आलो। या माणसांच्या बांधाला बांध नाही आपला, या माणसांचं आपलं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही, पण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाचा आहे। या गाव कुसामधल्या शेवटच्या घटकाचा विचार या संविधानामध्ये केलाय। आत्ताचा जो GR निघालाय, हा GR फक्त ओबीसीचं आरक्षण संपवत नाही, तर SC आणि ST बांधवांचं सुद्धा या GR द्वारे आरक्षण संपतंय। कुळातील, नातेसंबंधातील, गावातील, अरे गावामध्ये एक माणूस राहतो का? गावामध्ये हर एक माणूस राहतो। संविधानाला अपेक्षित आहे ज्या समाज व्यवस्थेमध्ये, ज्या गावगाड्यामध्ये इथल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या गावगाड्यातल्या दीनदलित भटक्याला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नव्हता, ज्या माणसाला त्या जातीमध्ये जन्म घ्यावा लागला म्हणून त्या माणसाला सामाजिक दुजाभावाची वागणूक मिळाली, त्या माणसाचं प्रतिनिधित्व कुठेतरी आमचा एखादा दगडे
कुठेतरी पंचायत समितीचा सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य दिसला, कुठेतरी एखादा गिरमे नगरसेवक दिसला, कुठल्या तरी शहरामध्ये फुलसुंदर नावाचा एखादा महापौर दिसला, कुठेतरी पुणे जिल्ह्याचा नानजी देवकाते नावाचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष दिसला. अरे तुमचे कारखाने तर मागितले नाहीत ना या गावगाड्यातल्या लोकांनी. मी कुठल्या समाजाचं नाव घेऊन नाही बोलत, सगळे समाज आजही तिथल्या तिथं आहेत. पण इथल्या कारखानदारांनी जहागीरदारांनी सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं, काम मात्र करायचं पाहुण्या रावळ्यांचं, भावकीचं, घरातलं घराणेशाहीचं. हे तत्व लोकशाहीला अपेक्षित नाही. गाव वगैरेतल्या हर एक माणसाला काय म्हणलं संविधान तुमचं आमचं, वी द पीपल ऑफ इंडिया. काय म्हणतात संविधानामध्ये? सामाजिक न्यायासह समता. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढपी जात नाही तोपर्यंत पंक्तीला बसलेली तुम्ही आम्ही माणसं हरी विठ्ठल म्हणत नाही. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे. पंक्तीला बसायचं. वाढप्या माझ्या ओळखीचा आहे, वाढपाय माझ्या पाहुण्यातला आहे, वाढप्या माझ्या कुळातला आहे, भावकीतला आहे. ये रे माझ्याच ताटात वाढ, माझ्याच ताटात वाढ, माझ्याच घरात वाढ, माझ्याच चुलत्याला वाढ, माझ्याच पुतण्याला वाढ, माझ्याच नातवाला वाढ. हे संविधानाला अपेक्षित नाही. संविधानाला अपेक्षित आहे पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत हरी विठ्ठल म्हणायचं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्व आहे. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे. आता बोलायला लागलो तर शिक्षकाई म्हणल्यावर तास 2 तास थांबायचो नाही, पण बारामतीला जायचंय. जाताना गावागावामधले लोक अडवतायत, तरुणांचे कॉल येत आहेत, यायला उशीर झाला. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, देशाला संविधान दिलंय, देशाला समतेचं तत्व दिलंय. त्या महाराष्ट्रातली आम्ही माणसं आहोत. चव्हाण साहेब, तुम्ही आज माझा सत्कार केलात. महाराष्ट्राला तुम्ही सांगून दिलंय, दाखवून दिलंय, अरे महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रातली गावगाड्यातली माणसं, रोज एकमेकाची तोंड बघणारी माणसं, प्रत्येकाचे हक्क अधिकार मानणारी आम्ही माणसं आहे. महाराष्ट्रामध्ये कधी ओबीसी आणि कधी दुसरे असं कधी इथं भांडण झालं होतं का हो आजपर्यंत? कोणतरी माणूस उठतो आणि त्याला पुढारी माणसं रसद पुरवतात. बरं मला सांगा, या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याच्या आरक्षणामध्ये उद्या समजा या GR प्रमाणे उद्या लाखो सर्टिफिकेट झाले आणि यांच्यामध्ये आरक्षण मिळालं तर गावगाड्यातला बलुता काय करेल हो? मला सांगा, या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये एखाद्या लोहारानं पॅनल टाकलंय एखाद्या ग्रामपंचायतीचं, एखादं उदाहरण असेल तर तुम्ही मला हात वर करून सांगा. एखाद्या सुताराने गावगाड्यामध्ये पॅनल टाकलंय, ऐकलंय तुम्ही? एखाद्या घिसाडी माणूस महापौर झालाय, ऐकलंय का? असेल एखादं उदाहरण. पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं, आरक्षण दिलं म्हणून. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा महाराष्ट्र आमचा आहे. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे. आणि आता तुम्ही माझं जे इथल्या महिलांनी माझं औक्षण केलं, तरुण वर्गाने स्वागत केलं आणि निरा शिव तक्रार, हे गाव सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालणारं गाव आहे. हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा आदर्श आहे. हे मी या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमधून, पुरंदर भूमीमधून मी महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगतो. आम्हाला बारामतीला जायचंय, रॅलीनं जायचंय, खूप वेळ झालेला आहे. मी माझं मनोगत थांबवतो आणि तुमचं सगळ्यांचं, मी कुणाची नावं घेतली नसतील तर त्यांनी राग मानायचं नाही. ही लढाई कुठलं, हे बघा, मी काही कुठल्या आमदार खासदाराचं पोरग नाही, मी एका मेंढपाळाचा पोरग आहे. त्यामुळं किती माणसं आली, काय माणसं आली, जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खूब इधर चलता आएगा. 1000 असो, 2000 असो, लाख असो, 200 असो, 500 असो, नाहीतर 10 माणसं असो, आम्ही ही फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराची लढाई चालू ठेवू, एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार. परवानगी नाकारली आहे मोर्चाला, तुमचा जो मोर्चा तुम्ही करणार आहे, सभा करणार आहे, त्याला परवानगी नाकारली आहे. आमच्यावर गुन्हे पडले तरी चालतील, आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. पण गावगाड्यातल्या ओबीसीच्या, भटक्या विमुक्तांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या, गोरगरिबाच्या हक्क अधिकारासाठी आम्ही लढाई लढू. आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला काय करायचं ते करा. आम्ही हे संविधानाचं तत्व घेऊन आम्ही बारामतीमध्ये जात आहोत.
ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलं. काय भूमिका असणार आहे तुमची? हे बघा, आम्ही कुणालाही चॅलेंज करायला चाललो नाही. आम्ही कुणालाही शिव्या देत नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आमची भूमिका मांडायला चाललोय. शासनानं त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. त्याला फोन आणि पण तुमच्या बाबतीत का इथे परवानगी हा मेंढपाळाचा पोरगा आहे, हा सामान्य कुटुंबातला पोरगा आहे, हा कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही. म्हणून एवढ्या गोष्टी होत असतात. ठाम आहात का बारामतीत? अरे चाललोय, निघालोय. रॅली काढणार? हे काय निघालो आता, बरं. निघालेलो आहे. पोलिसांचा विरोध का होतो असं अरे तुम्हाला वाटतं? आम्हाला अटक करू द्या, आम्हाला उचलू द्या. बरं आम्ही वाट बघतो आहोत. बरं. त्यामुळे असं काही असायचा प्रश्न नाही. बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.